नमस्कार मंडळी, दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. आज ओटा वगैरे सगळं धुवून घेतलं होतं स्वच्छतामुळे. म्हटलं बाहेरच जेवण करूया. तर आज जेवणामध्ये आहे भाकरी, पालकची भाजी, वरण भात आणि काकडी, बीट आणि कैरी घेतलेली आहे कट करून. तर चला जेवण करून घेऊया. गावी सौर ऊर्जेसाठी अप्लाय केलं होतं. गव्हर्नमेंट सगळ्यांना प्रोव्हाइड करते ना, त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं. तर त्याचं सगळं सामान आलेलं आहे. हे बघा, या प्लेट्स आहेत, हे पाईप वगैरे, वायर, हे सगळं आलेलं आहे. आणि आता ते बसवायचं आहे, तर त्याच्यासाठी खड्डा वगैरे घ्यावा लागणार आहे. तर आम्ही आता हे येऊन 2 दिवस झाले आणि आम्ही JCBची वाट बघत होते खड्डा करण्यासाठी. JCB हवा होता. आता दुपारचे वाजलेत 2-2:30 वाजलेत. ऊन भरपूर आहे आणि आम्ही जस्ट लोळत होतो जरा जेवण वगैरे झाल्यानंतर. तेवढ्यात JCB आला त्या तिथे. बघूया आता काय काय कसं खड्डा घेतात, काय करतात. गावी अशा बऱ्याच स्कीम असतात, म्हणजे त्याच्यासाठी आपण पैसे पण भरावे लागतात, पण कमी असतात. आम्ही हे 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षांपूर्वी पैसे भरले होते आणि आता ते सोलर आलं आहे आपल्याकडे. आता हे जे वापरणार आहे ना, सोलरपासून जी इलेक्ट्रिसिटी बनेल, ते बोरसाठी वापरायचे. त्यामुळे बोरचं पण हे सगळं पाईप बघा काढून ठेवलेलं आहे, 2 दिवस झाले. आणि विहिरीसाठीचं वेगळं असतं, बोरसाठी वेगळं असं काहीतरी. बघा आता JCB कुठे खड्डा घेतात काय माहिती. हे लोक आले होते 2 वाजता आणि अजूनपर्यंत त्यांचं काम सुरू आहे. आम्ही एक झोप काढली, आता फ्रेश वगैरे झाले आणि इतका झालं आहे आता. बऱ्यापैकी काम झालेलं आहे सोलरचं. प्लेट्स वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत, पण प्रॉब्लेम असं झाला आहे की सूर्य मावळला आहे बघा, सनसेट होतं आहे. त्यामुळे ते गरम होणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बनणार नाही आणि त्याशिवाय ते पाणी वगैरे त्याच्यावर चालू होते की नाही कळणार नाही. त्यामुळे आता ते उद्याच पाहावं लागेल. तर आता बघूया उद्या. जोपर्यंत पाणी येत नाही त्याच्याने, तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही ना की प्रॉपर व्यवस्थित बसलं आहे. तर ते चेक करण्यासाठी उद्या सकाळी पुन्हा ते येणार आहेत. चला, इकडे भुईमुग खुरपायचं काम चाललं, आपण तिकडे जाऊया जरा. म्याव मनी 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 म्याव. संध्याकाळचे 5:30 वाजत आले आहेत आणि सूर्य मावळते बघा, किती सुंदर दृश्य दिसतंय. आणि खरंच हा व्ह्यू बघण्यासाठी खास गावी यावं असं वाटतं. सकाळी आणि संध्याकाळचा वेळ जो आहे ना, तो खूप छान जातो, पण दुपारचं थोडंसं रखरख होते उन्हामुळे. पण सकाळ आणि संध्याकाळ मात्र खूप छान जाते. तर असा हा छान व्ह्यू एन्जॉय करत होतो आम्ही. आणि सोबत आमची होती मनी. आपण जिथे कुठे जाऊ तिथे आपल्या मागे मागे हिला यायचंच असतं आणि अशी पायात घुटमळत राहते. तर ही आहे, त्यामुळे छान करमणूक देखील होते आमची. जेव्हा गावी कोणी नसतं ना, तेव्हा ही आमच्या शेजारी आहेत ना, त्यांच्या घरी जाते आणि आम्ही आलं की लगेच आमच्याकडे येत असते. तर असं हिचं आहे. आणि आमच्या मनोबाईला सतत असं वाटतं की तिला कोणीतरी गोंजरत राहावं. आता आपण सतत तर गोंजरत नाही, त्यामुळे जरा असा पाय ठेवला ना की ती स्वतःच येऊन असं लाड करून घेत असते. तर मी जस्ट पाय ठेवला होता बसल्यानंतर इथे, तर ती आली आणि छान अशी इथे येऊन पायाजवळच बसली. आता हात वगैरे मी लावत नाही, मला भीती वाटते. कारण गेल्या वर्षी ना मी असंच एका मांजराचं लाड करायला गेले आणि त्याने मला चावलं होतं, चुकून लागलं होतं त्याचा दात. आणि त्यामुळे मला डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यावं लागलं होतं. त्यामुळे मी थोडीशी लांबच असते. मला लांबूनच बघायला आवडतात, कुत्रा मांजर असेल जे काही, ते मला लांबूनच आवडतात. त्यांना जास्त जवळ जाणं मला आवडत नाही. तर अशी छान लाड करून घेत होती आणि छान अशी संध्याकाळ झालेली. तर जरा वेळ आम्ही इथे गप्पा मारत बसलो आणि मग पुन्हा घराकडे निघालो. आणि खरंच इथे आल्यानंतर असं वाटतं ना, अगदी मुंबईचं जीवन किती धावपळीचं आहे. इथे एकदम रिलॅक्स, शांत असं वाटतं. सध्या जगात जी काही परिस्थिती आहे ना, ते बघून असं वाटतं की कायमचं गावी निघून यावं आणि शांत निवांत इकडे जीवन जगावं. पण ते काही पॉसिबल नाही आहे. आपले शिक्षण आहे,
जॉब आहे त्यामुळे शक्य नाही. पण असं वाटतं की कुठेतरी हे जीवन जे आहे ना ते सुखी जीवन आहे, समाधानी आहे आणि निवांत आहे. आणि आपल्या दुसरं जीवनात काय हवं आहे? ज्या सुखासाठी आपण धावत असतो ना, ते खरं सुख मला इकडे आहे असं वाटतं. आणि पण आता गावी देखील बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत, त्यामुळे तोही प्रश्न नाही. तर बघूया आपलं हे स्वप्न कधी साकार होतंय. तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.